ओके, तर हा लेफ्ट होता. हा आर्ट गॅलरी कडनं तो जरासा माझा चुकला. हम्म. त्यामुळे आता आपल्याला रस्ता माहिती आहे इकडे, तर काही विषय नाही. आता रस्ता माहिती असल्यामुळे मी बिनधास्त चाललोय. पण ते असं वळणं एकदम हे असल्यामुळे जरा सहन जायला लागतंय. कुत्र्यांचीच भीती वाटते मला. बाकी काय नाही. तरी जास्त रनिंग झालेलं नाही, एक 30 किलोमीटर झालं. मला लई भीती वाटते. काल माझ्या समोर ती एका बाईकवाल्याच्या अंगावर गेलती. त्यामुळे लय भीती वाटते त्यांची मला. लहान लहान मुलं शाळेत नाही यायला लागल्यात. शाळा सुटली, पाठी फुटली. अच्छा, इकडे आहे शाळा. ज्ञानोदय ज्ञानोदय निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर विंग. हा उतार एवढा तीव्र आहे की वरती येताना जर चालत येताना तर वाटच लागते. पण चांगली एक्सरसाइज आहे, म्हणजे कार्डिओ करायची गरज नाही. लेगची डेली एक्सरसाइज आहे. त्यामुळे डोंगरात जी माणसं राहतात की नाही त्यांना हार्टची काही प्रॉब्लेम होत नाही. कायम ती अशी चालत असतात. कुणाला तरी चढती म्हणून म्हटलं त्याला पहिला जाऊ दे, डबल चेक पण आहे. लावलंय. परत मूर्ती बंद करायला लागला. परत बंद केलेलं बरं. रूम दाखवतो माझी. मोबाईल माझा इथं राहायचा, मॅपला लावलेला तो. तर हा आहे मी घेतलेला होमस्टे.
व्ह्यू दाखवतो. नॉर्मली पहिला मजला दुसरा मजला वरती असतोय. यांचा हा ग्राउंड -1 -2 मायनस दुसऱ्या मजल्याला आहे. हा आहे आपला व्ह्यू. इकडनं पूर्ण इकडनं आलो आपण आता पूर्ण फिरून. आणि हा कायम असा दिसत असतो चांगला. हे बघा तिथे गेलेलो आपण खालती. ही आहे आपली रूम. इकडनं पण असा आहे व्ह्यू. आणि ओव्हरऑल छान आहे. आटपशीर लय मोठा नाही आहे. छोटीशी रूम आहे 10 बाय 10ची मे बी 8 बाय 10ची. पण त्याच्यामध्ये चांगला सेटअप केला तुम्ही. सगळंच दिलंय. चित्रकला एकंदरीतच सगळं छान आहे.